निश्चित सर्वप्रथम तर अजितदादांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि साधी गोष्ट आहे. मला असं वाटतं, मी आधीपासून सांगत होतो, ज्यावेळेला शिवसेनेचा निर्णय झाला त्यावेळेला हाच विषय होता की लोकशाहीमध्ये ज्याचं बहुमत त्याचाच पक्ष. पण खरं म्हणजे 55 आमदारापैकी शिवसेनेकडे 10 आमदार राहिले नाहीत, 12 आमदार राहिलेले नाहीत. राष्ट्रवादीची परिस्थिती ती झालेली आहे. 55 आमदारांपैकी त्यांच्याकडे सुद्धा 10-12 आमदार शिल्लक त्या ठिकाणी राहिलेले नाहीत, खासदार शिल्लक राहिलेले नाहीत. आणि पूर्ण संघटना असेल किंवा आमदार खासदार असतील, निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे एका बाजूला ज्या वेळेला जातात 80% 70%, तर त्यावेळेला हा प्रश्न उपस्थित होऊ शकत नाही. परंतु तरी हा विषय न्यायप्रविष्ट झालेला होता आणि मला असं वाटतं की मान्य न्यायालयाने हा अतिशय योग्य निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे. पण आता शेवटी मग मॅनेज झालेला आहे, छुपी शक्ती आहे, असे आरोप त्या ठिकाणी होत आहेत. पण मला असं वाटतं की या निर्णयाचं सर्व राज्यभरामध्ये स्वागतच झालेलं आहे. मग आता ते काय म्हणतील, सुप्रियाताई म्हणतील काय, शेवटी त्यांना काही ना काही बोलावं लागेल. पण मला असं वाटतं की सुप्रियाताई ज्या ज्या पद्धतीने बोलत आहेत किंवा जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीने बोलत आहेत पक्ष फोडण्याच्या बाबतीमध्ये, असं केलं तसं केलं, पक्ष फोडला, घात केला, मला वाटतं आपण जसं पेरतो तसं उगवतं. मागे पवारसाहेबांनी तेच केलं. पवारसाहेबांनी पक्ष फोडला नव्हता, पवारसाहेब पक्षातून बाहेर पडून त्या ठिकाणी मुख्यमंत्री झालेले नव्हते. ही आपलीच परंपरा आहे. आणि मग आता का आपल्याला वाईट वाटतं? म्हणून मला असं वाटतं की हे आपण मागे केलेलं आहे ते जरा समोर येतं आहे. आणि म्हणून आपल्या वेळेला आपण केलं तर ते चांगलं, अजितदादांनी केलं तर ते वाईट. मला असं वाटतं असा दुहेरी न्याय तुम्हाला देता येणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की जो निर्णय झाला हा अतिशय योग्य झालेला आहे. अनिल देशमुख यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे, भाजप जे आहे ते पक्षाचे मेळावे सरकारच्या निधीतून घेत आहे, शासनाच्या निधीतून घेत आहे, असं अनिल देशमुख म्हणाले. नाही, अनिल देशमुखांना खरं म्हणजे काही बोलण्याचा अधिकारही नाही तसं. खरं म्हणजे मी आज ते बघितलं त्या ठिकाणी काय चाललं आहे काय नाही. पण एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीने राजकीय बोलावं हे काही खरं अपेक्षित नाही आहे. आता शेवटी मुख्यमंत्री आहेत ते त्या ठिकाणी की पक्षाची भूमिका सांगते, सरकारची भूमिका मांडत आहेत. पण आता अनेक लोकांच्या ते पोट दुखायला लागलेलं आहेत. 2.5 वर्ष आपण त्या ठिकाणी असताना आपण तेच केलेलं आहे. आपण काही वेगळं केलं का? आपण तेच बोलत होतात, आपले मुख्यमंत्री तेच बोलत होते, पवारसाहेब तेच बोलत होते. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्यामध्ये कुठले तथ्य नाही. हां, एक नाही, या बाबतीत मला काही अधिकृत फार माहिती नाही आहे काय झालं काय नाही झालं म्हणून. पण मी सांगितलं ना की काय राज ठाकरे साहेब आणि आमचं काही फार मतमतांतर नाही आहेत. आम्ही काही फार असे काही बेसिकली आमच्या काही आयडिओलॉजी वेगळ्या नाही आहेत. म्हणून मला वाटतं ते काय होईल काय नाही याच्या बाबतीत मला माहीत नाही. पक्षाचे निर्णय घेतील. पण समजा चर्चा झाली, बोललेत, तर यात काही गैर काही आहे असं मला वाटत नाही. नाही, संजय राऊतांच्या म्हणण्याला आता कोणी अर्थ देत नाही. सकाळपासून त्याचा तो भोंगा सुरूच असतो. त्यामुळे आम्ही फार त्याच्या काही म्हणण्याला महत्त्व देत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.